तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हात पाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतोय. शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता. माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचं मन दुखावलं असेल, पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती की माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. सत्तेसाठी नाही तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो, आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे.